नमस्कार. आज आपण करणार आहोत तोंडात टाकताच विरघळणारी बेसन पिठाची बर्फी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी साजूक तूप. तर साजूक तूप कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि तूप आपलं छान वितळलं, थोडंसं गरम झालं की मग यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव वाटी रवा. तर आपल्याला 1 वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे. त्याच वाटीने आपण तूप घेतलेलं आहे. त्याच वाटीने आपल्याला डाळीचं पीठसुद्धा घ्यायचं आहे. त्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची आहे. फक्त रवा आपल्याला लागणार आहे पाव वाटी रवा. तर इथे रवा घेताना जाड रवा घ्या, बारीक रवा घ्या, कुठलाही रवा घेतला तरीसुद्धा चालतो. फक्त तुपामध्ये टाकला की 1 मिनिटभर आपल्याला हा रवा छान खमंग भाजून घ्यायचा आहे. रवा चांगला भाजून झाला की मग त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ या तुपामध्ये घालायचं आहे. आता हे बेसन पीठ रव्यासोबतच आपण या तुपामध्ये छान मिक्स करून घेऊया. डाळीचं पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की इथून पुढे आपल्याला त्याला मस्तपैकी खमंग असं भाजून घ्यायचं आहे, त्याचा रंग बदलेपर्यंत. तर गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे आपल्याला आणि मीडियम गॅसवरच आपल्याला एकसारखं हे डाळीचं पीठ भाजून घ्यायचं आहे, अगदी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत. तर गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे आणि मीडियम गॅसवरच बघू शकता इथे मी 7 ते 8 मिनिटं जवळपास हे डाळीचं पीठ भाजत होते आणि किती सुंदर रंग आलेला आहे त्याला. त्याचं टेक्स्चरही बघू शकता. रव्यामुळे ते रवाळ असं आपल्याला टेक्स्चर आलेलं आहे. अशीच आपल्याला बर्फी करायसाठी असंच आपल्याला डाळीचं पीठ पाहिजे. तर आता हे छान भाजल्या गेलेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि हे डाळीचं पीठ आता आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता ह्याची आपल्याला बर्फी करायची आहे. त्यासाठी आपल्याला ह्याचा पाक करायचा आहे आपल्याला साखरेचा. तर आता आपण तो साखरेचा पाक करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि अर्धी वाटी ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आता सुरुवातीला साखर आपण पूर्ण विरघळून घेऊया. गॅस इथे आता आपला मीडियम गॅस आहे. साखर विरघळेपर्यंत आपण गॅस थोडासा फुल ठेवायचा आहे. यामध्ये थोडं केशराच्या मी काड्या घालत आहे आणि सगळं मिक्स करून घेऊया. तर आता इथे बघू शकता साखर आपली पूर्ण विरघळलेली आहे. आता गॅस आपल्याला थोडा स्लो करायचा आहे आणि 5 ते 6 मिनिटं आपण हा पाक शिजवून घेऊया. आपल्याला याचं एकतारी पाक करून घ्यायचा आहे. तर आता इथे 6 मिनिटं झालेले आहेत बरोबर. साखर विरघळल्यानंतर आपण 6 मिनिटांभर आपण पाक शिजवून घेतला आणि आता आपले मस्त एक तार येते बघायला, म्हणजे आपला एकतारी पाक तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे पाक आहे ते आपल्याला या डाळीच्या पिठाचं जे मिश्रण आहे त्यामध्ये आपल्याला हा सगळा पाक आता यामध्ये टाकायचा आहे. पाक टाकून झाल्यानंतर सगळं छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हे डाळीचं पीठ आणि पाक मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत याला थोडासा दाटसरपणा येत नाही तोपर्यंत सगळं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं हे पातळ जाणवेल, परंतु हळूहळू हे छान दाटसर असं तयार होतं. किती सुंदर रंग आलेला आहे याला आणि बघू शकता ह्याचं टेक्स्चर पण बघा, अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. असंच टेक्स्चर पाहिजे आपल्याला. हे जसं जसं थंड होतं ना तसं दाटसर व्हायला सुरुवात होते. तर आता आपल्याला ज्या ताटामध्ये बर्फी आपल्याला सेट करायची ठेवायची आहे ना, त्या ताटाला सुद्धा आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपण त्या ताटामध्ये काढून घेऊया. तर आता हे सगळं डाळीचं पीठ आहे ते छान मिक्स करून झाल्यानंतर आता या ताटामध्ये आपण सेट करायला ठेवूया. तुम्हाला जर वरनं गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट वगैरे टाकायचे असतील तर तुम्ही इथे ते कट करून वरनं टाकू शकता. मी प्लेनच बर्फी ठेवत आहे, त्याच्यामुळे मी वरनं काहीच टाकलेलं नाही आहे यामध्ये. आता प्लेटीमध्ये सगळं आपण छान सेट करून घेऊया, एकसारखं करून घेऊया पीठ सगळीकडे आणि इथून पुढे आपल्याला हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. तर 15 ते 20 मिनिटं आपण आता हे असंच ताट ठेवून द्यायचं आहे बाजूला. आता बरोबर इथे 20 मिनिटं झाल्यानंतर छान आपलं हे बर्फीचं सेट झालेलं आहे आणि बघू शकता किती छान कट होतं आहे त्याचं.
आपल्याला आवडतं त्या आकारामध्ये आपण आता इथे बर्फी कट करून घ्यायची. तर मी चौकोनीच आकारामध्ये इथे कट करून घेते आहे आणि अगदी इझी असं हे कट होतात. ते अगदी सॉफ्ट पीठ आपलं तयार झालेलं आहे. अगदी बरोबर पाक तयार झाला होता, त्यामुळे अगदी मऊ अशा आपल्या ह्या बर्फी रेडी झालेली आहे. तुम्हाला दाखवते जवळनं. बघा किती छान अशा निघत आहे, इझी निघत आहे ह्या बर्फी. हे बघा अगदी सुंदर झालेले आहेत. हे बघा एक मोडूनही दाखवते तुम्हाला. हे बघा कुठेच अगदी कडकपणा नाही आहे त्याला, अगदी मऊ लुसलुशीत अशा आपल्या ह्या बर्फी झालेली आहे आणि खायलाही तेवढीच सुंदर झालेली आहे. तोंडात टाकताच विरघळती आहे अशी आपली ही बर्फी अगदी झटपट तयार झालेली आहे का नाही? करायला किती सोपी. फक्त डाळीचं पीठ आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे, त्यालाच तेवढा वेळ द्यायचा आहे आणि पाक करून सगळं मिश्रण करून घ्यायचं आणि सेट करायला ठेवून द्यायचं आहे. कुठे लाडू वळत बसायची झंझट करायची नाही, त्याच्यात वेळ पण आपला वाचतोय आणि खायलाही तेवढीच सुंदर अशी ही बर्फी लागते. तर तुम्ही नक्की अशी ह्या प्रकारे एकदा करून बघा आणि कशी झाली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.